बीड आणि परभणीमध्ये माननीय शिवसेनेचे मुख्य नेते आणि आपले विद्यमान उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार मी आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे त्या दोन्ही बाधित कुटुंब आहेत त्यांना आम्ही भेटणार आहोत. शासनामार्फत भेटणार देखील आहोत आणि शिवसेनेमार्फत मदत देखील करणार आहोत. आणि जो काही प्रकार घडलाय त्याच्यातनं कुठच्याही परिस्थितीमध्ये जो गुन्हेगार आहे त्याला कुठच्याही परिस्थितीमध्ये पकडलं जाईल हा विश्वास त्याच्या आम्ही कुटुंबाला देणार आहोत. कडक कारवाई केली जाईल ही आमची भूमिका आहे. आणि तिथल्या परिसरामध्ये मास्टर माइंडच्या संदर्भामध्ये जी काही चर्चा सुरू आहे त्या मास्टर माइंडपर्यंत आम्ही पोचू आणि त्याला देखील तुरुंगात टाकू ही आमची शासनाची भूमिका आहे. आणि हेच मुख्यमंत्र्यांनी सांगितले आणि हीच आमच्या नेत्यांची देखील भूमिका आहे. राजकारण त्यांना केलंच पाहिजे ना. आता 5 वर्ष ज्यावेळी 237 आमदारांचा मॅन्डेट आमच्याकडे आहे त्याच्यामुळे आपण काहीतरी करतोय, आपण काहीतरी समाजाप्रती देणं लागतोय ही भूमिका राहुल गांधींना घ्यावीच लागेल. त्याच्यामुळे ती लोकशाहीतला एक भाग आहे, लोकशाहीतली एक प्रक्रिया आहे. परंतु आम्ही जे जातोय हे त्या बाधित कुटुंबाला न्याय देण्यासाठी जातोय, मदत करण्यासाठी जातोय आणि शासनामार्फत त्यांना शब्द द्यायला जातोय की कुठच्याही परिस्थितीमध्ये जो काही प्रकार घडलेला आहे तो निंदनीय आहे, वाईट आहे. अशा पद्धतीचं कृत्य महाराष्ट्रात घडू नये यासाठी कडक कारवाई जे आरोपी आहेत त्यांच्यावर केली जाईल हा विश्वास द्यायला आम्ही जातोय. आणि बाकीचे सगळे जे येत आहेत ते राजकारण करण्यासाठी येत आहेत. हा सगळेच विरोधक जे आहेत ते लोकशाहीतला एक भाग म्हणून त्यांना भेटू देत, पण त्या गोष्टीचं राजकारण करू नये. आम्ही प्रामाणिकपणानं माझ्या माहितीप्रमाणे पहिल्यांदा आयजीच्या नेतृत्वाखाली SIT देखील नेमलेली आहे. सगळी यंत्रणा तिथे गेलेली आहे. तिथल्या SP ची देखील बदली झालेली आहे आणि SP देखील स्वतःचं काम सुरू केलंय कालपासून. सुरू आहे पालकमंत्री पदावर. नाही, आता कालपर्यंत परवापर्यंत तुम्ही सांगत होता की खाते वाटपामध्ये रस्सीखेच आहे, खाते वाटपावरनं वाद आहे, शिंदे साहेब असं म्हणाले, देवेंद्रजी तसं म्हणाले, अजितदादा असं काहीतरी म्हणाले, नाराज होऊन निघून गेले. त्याच्यामुळे ह्या तुमच्या सगळ्या सूत्रांकडच्या माहिती असते. काही पालकमंत्रीपदावरनं वाद नाही. 2-3 दिवसानंतर पालकमंत्रीपदं जाहीर होतील. परंतु तुम्हाला त्या 2-3 दिवसात चांगल्या पद्धतीची ब्रेकिंग मिळावी म्हणून कदाचित अजून तुम्हाला नावं कळलेली नाहीत, पण कुठेही काही झालेलं नाही. 99% पालकमंत्र्यांच्या नियुक्त्या ह्या फायनल झाल्यात. येत्या 2-3 दिवसामध्ये पालकमंत्री जाहीर होतील. छगन भुजबळ साहेबांनी काय बोलावं हा त्यांचा वैयक्तिक राजकारणातला प्रश्न आहे. त्यांना उमेदवारी दिली, त्यांना मंत्रिपद का दिलं नाही याचं उत्तर अजितदादा देऊ शकतात. शिवसेना म्हणून ज्या पद्धतीनं नाराजी आपल्या माध्यमातून काही लोकांनी प्रदर्शित केलेली होती त्यांची समजूत काढण्यामध्ये देखील शिवसेना पक्ष हा यशस्वी झाला. त्याच्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना, OBCच्या नेत्यांना का मंत्रिपदं दिली नाही याच्यावर बोलण्याचा मला नैतिक अधिकार नाही. आणि भुजबळ साहेबांनी निवडणूक लढवावी, खासदारकी घ्यावी, राज्यसभेवर जायचं या सगळ्या पत्रकार परिषदेतनं गोष्टी आम्ही ऐकतोय. याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी एकत्र बसेल, भुजबळ साहेबांची समजूत काढेल आणि पुन्हा एकदा भुजबळ साहेब महायुतीचं नेतृत्व म्हणून काम करायला बाहेर पडतील. या सगळ्या निवडणुकांमध्ये काँग्रेसची खात्री झाली की काँग्रेसच्या उबाठाबरोबरच्या अलायन्समुळे उबाठाची मतं वाढली. मुस्लिम बंधू भगिनीने जे काही मतदान केलं खासदारकीच्या निवडणुकीला आणि आमदारकीच्या निवडणुकीला याचं पूर्ण श्रेय हे काँग्रेस पक्षाला जातं. काँग्रेस पक्षाची वोट बँक ही काँग्रेस पक्षाकडे कितपत राहिली हे मला माहीत नाही, परंतु ती शिवसेना उबाठाकडे डायव्हर्ट झाली. म्हणून काही उमेदवार जे आहेत ते डिपॉझिट जे वाचवू शकले त्याचं कारण मुस्लिम बांधवांची आणि भगिनींची मतं आहेत आणि ती सगळी काँग्रेसची होती. आणि इकडे उबाठाला देखील आता वाटायला लागलेलं आहे की आमची काँग्रेस झाली. त्याच्यामुळे उबाटानं स्वतंत्र लढणं त्याच्यामध्ये काय नवीन आहे असं मला अजिबात वाटत नाही. हे होणारच होतं, परंतु प्रत्येकाची एक अपेक्षा असते की मला मुख्यमंत्री व्हायचं आहे, मला उपमुख्यमंत्री व्हायचं आहे. म्हणून महाविकास आघाडीच्या सगळ्याच नेत्यांनी कोट शिवलेले होते. मी एकदा माझ्या स्टेटमेंटमध्ये असं सांगितलं, नुसते कोट शिवलेले नव्हते, तो कोट घालूनच झोपले होते आदल्या रात्री. पण सकाळी जेव्हा उठले 9 वाजता आणि सगळं हातातनं गेलंय, कारण ते इच्छुक असलेले देखील पराभूत झाले. त्याच्यामुळे महाविकास आघाडी स्प्लिट होणार आहे हे ऑलरेडी मी 2 महिन्यापूर्वी सांगितलं होतं. आणि वंदनीय बाळासाहेबांनी स्पष्ट असं सांगितलं होतं की ज्यावेळी शिवसेनेची काँग्रेस होईल तर मी शिवसेना बंद करेन. पण ते काही कोणी केलं नाही आणि म्हणून काँग्रेसची उबाठा तर झालीच, पण काँग्रेसची मतं जेव्हा उबाठाकडे डायव्हर्ट झाली ते काँग्रेसला पण कळलं की उबाठापासून त्यांना धोका आहे. आता 2 भाऊ एकत्र आले त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय? बरोबर आहे की नाही? राजसाहेब ठाकरे आणि उद्धवसाहेब ठाकरे एका लग्नाच्या निमित्तानं स्वतःच्या घरामध्ये स्वतःच्या मुलाला किंवा भाच्याला आशीर्वाद देण्यासाठी एकत्र जर आले तर त्याची एवढी चर्चा होते. ठीक आहे, त्यांनी एकत्र आले कुटुंब म्हणून आनंद आहे ना त्याच्यामध्ये.
ते बाहेर झाले पाहिजे, ते असलं मी करणारा कार्यकर्ता नाही. मी ज्यावेळी अजितदादांच्या बाबतीमध्ये देखील हे झालं त्यावेळी हेच सांगितलं, कुटुंब फुटल्यानंतर ज्यांना आनंद होतो ते राजकीय नेते आहेत असं मला वाटत नाही. दोघं लग्नाच्या निमित्तानं एकत्र आले, ठीक आहे, चांगलं आहे.